शिवसेना आजपर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरली आहे, मात्र महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कोणतीही कामे केली नाहीत। त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली असून भाजप सरकारने देखील त्याच प्रकारचे काम 2 वर्षात केले। शिवसेनेची युती ही जनतेशी आहे। येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार असे मत शहर अध्यक्ष विनायक निमन यांनी व्यक्त केले आहे। पुणे शहर शिवसेना पक्षाकडून पुणे महापालिकेवर परिवर्तन मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चाला सकाळी महात्मा फुले मंडई येथून सुरुवात झाली। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते। महिलांचाही संख्या मोठ्या प्रमाणात होती। यावेळी राज्य आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। मागील 25 वर्षापासून महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे। त्यांनी या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या नागरी हिताच्या योजना किंवा प्रकल्प राबवले नाहीत। पुणेकरांना प्रत्येक वेळी आश्वासनं दाखवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं असून भाजप सरकारला केंद्रात आणि राज्यात 2 वर्षाचा कालावधी देऊनही या दरम्यान एकही योजना पुण्यासाठी राबवण्यात आलेली नाही। आगामी महापालिकेत शिवसेना स्वबळावर लढणार असून महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास शहराध्यक्ष आणि माजी आमदार विनायक निमन यांनी व्यक्त केला आहे। पुणे शहर शिवसेनेच्या वतीनं आज महानगरपालिकेवरती परिवर्तन मोर्चाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। महानगरपालिकेमध्ये गेले 25 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता या ठिकाणी आहे। परंतु जशी महानगरपालिका स्थापन झाली, काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता महानगरपालिकेत आली, त्यावेळेपासून पुणे शहराच्या विकासाचं कोणतंही नियोजन नाही। पुण्याच्या ज्या मूलभूत समस्या आहे, वाहतूक, कचरा, पाणी, या समस्यांकडे लक्ष नाही। ज्या ज्या योजना पुणे शहराच्या विकासासाठी आखल्या, त्या सर्व योजनांचा बोजावारा उडाला। कोणती योजना विचारपूर्वक तडीस नेण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादीने केलं नाही। यामुळं पुणे शहर विकासाबाबतीत भकास झालेलं आहे। 25 वर्षापूर्वीचं पुणे शहर बरं होतं, इतकी वाईट परिस्थिती पुणे शहराची आत्ता झालेली आहे। याकरता पुणेकर जनता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला वैतागलेली आहे आणि याकरताच परिवर्तनाची सुरुवात या ठिकाणी शिवसेनेपासून होत आहे। याचबरोबर गेल्या 2.5 वर्षामध्ये आजचे दिन लाएंगे म्हणून मोदी शासनाने एका लाटेवरती पुण्यामध्ये 8 आमदार 1 खासदार निवडून दिला। परंतु 2.5 वर्षात केंद्रातनं किंवा राज्यातनं पुणे शहराच्या विकासाला कोणत्याही स्वरूपाची मदत नाही। या उलट पुणे शहराला कायम दुजाभावाची वागणूक या भाजप सरकारने दिलेली आहे। पुणे शहरापेक्षा नागपूरला झुकतं माप। पुणे शहरापेक्षा पुण्याचं उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरला हलवलं। IIM सारख्या मोठ्या शैक्षणिक संस्था पुणे शहरातनं विदर्भात हलवल्या। जाणीवपूर्वक भाजप सरकार पुण्याचा विषय दुजाभाव करत आहे। पुण्याची मेट्रो केंद्रामध्ये पहिल्यांदा जाऊन सुद्धा नागपूरची मेट्रो चालू झाली, परंतु पुण्याच्या मेट्रोला अद्याप पूर्णपणे मुहूर्त मिळालेला नाही। याचबरोबर पुणे शहरातील नागरिकांवरती राष्ट्रवादी आणि भाजप या दळभद्री युतीने कायम पुणेकरांवरती अन्याय केलेला आहे। या युतीच्या माध्यमातून मिळकत कर वाढ असेल, 100% मिळकतवर वाढ केली, 100% पाणीपट्टीची वाढ केली। पुणे शहराला 24 तास पाणी पुरवठा देणार म्हणून योजना आखून पाणी पुरवठा चालू होण्या अगोदर पुणेकरांना डबल पाणीपट्टी वाढ या ठिकाणी द्यावी लागते। पुणेकरांचा मीटर पद्धतीला पहिल्यापासून विरोध आहे। मीटर राज आणण्याचं षडयंत्र हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने या ठिकाणी आखलेलं आहे। जाणीवपूर्वक पुणे शहराच्या विकासामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप हे विकासाचे स्पीड ब्रेकर आहेत। पुण्याच्या विकासाचे स्पीड ब्रेकर जर आपण दूर केले तर शिवसेनेच्या हाती एक संधी दिलीत तर महानगरपालिकेचा विकास हा वेगळ्या तऱ्हेने एक दूरदृष्टी नजरेसमोर ठेवून पुढच्या 25 वर्षाचं 50 वर्षाचं प्लॅनिंग करून शिवसेना पुणे शहराचा विकास करेल अशी आम्हाला खात्री आहे।
महापालिका निवडणुकीच्या अगोदरच शिवसेना पक्षाकडून काढण्यात आलेल्या या परिवर्तन रॅली आणि या रॅलीत समाविष्ट झालेल्या शिवसैनिकांची गर्दी यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एक आव्हान उभं राहिलंय।